अशा दुमडायच्या। हे मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते। हे बघा किती त्याला लेअर सुटलेत ते बघा। बघा किती छान झालेले आहेत, अशा रसरशीत आणि क्रिस्पी झालेले आहेत। नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे कोल्हापूरचा हा गोडाचा प्रकार आहे, त्याला म्हणतात मखमल पुरी। तर ही मी पुरी आज बनवणार आहे, त्यासाठी मी लागणार आहे साहित्य घेतलेलं आहे। तर चला आपण करून दाखवूया ही पुरी। खूपच छान सुंदर लागते ही पुरी, तर तुम्ही पण करून बघा दिवाळीसाठी खास। तर चला आपण आता करायला सुरुवात करूया। चला तर आपले मखमल पुरीचं साहित्य आहे। आम्ही 2 चमचे रवा घेतलेला आहे, ही वेलची घेतलेली, आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे त्याच्यामध्ये टाकायचे ही। आणि डेकोरेशनसाठी आपलं एक खोबरं आहे सुकं, ते किसून घेतले। थोडीशी खसखस घेतले आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी, बदाम आणि पिस्ता किसून घेतले। हे थोडंसं मीठ घेतलेलं आहे, चिमूटभर अगदी। आणि हा 1 वाटी मैदा। आता त्यामध्ये मी हे 2 चमचे तूप घेतलेलं आहे, ते गरम करून कडकडीत करून घालणार आहे ह्या मैद्यावरती। त्याच्यामध्ये मी आधी हा 2 चमचे रवा टाकते आणि हा कलर घेतलेला आहे। याच्यात मी असे 2 गोळे करणार आहे, एक कलरचा आणि एक व्हाईटमध्ये। कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 2 चमचे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकते। आपला साठा बनवायचा आहे त्याचा, आणि चांगलं फेसून घेते हे। असं पूर्ण हे करून घ्यायचं एकजीव। हा आपण साठा पण करून घेतलेला आहे चांगला। हे मी तूप गरम करून आणलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये घालते आणि चमच्याने चांगलं एकजीव करते। गरम असते ना, त्याच्यामुळे चमच्याने ते करायचं। आता हाताने पूर्ण मिक्स करते। आणि मग थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं। हे आपलं तूप चांगलं सगळ्याला लागलेलं आहे मैद्याला, हे बघा। आता मी थोडं थोडं पाणी घालते ह्याच्यात आणि मळून घेते। आता हा आपला पांढरा गोळा तयार झालेला आहे मळून। आता ह्यामध्ये मी कलर घालते आणि तो मळून घेते। हे बघा आपले दोन्ही गोळे आता तयार झालेले आहेत। त्याला वरून जरा आपण तेल लावूया। आणि मी हे झाकून ठेवते जरा। आपला रवा आहे ना त्याच्यामुळे भिजायला पाहिजे। आणि ह्या साखरेमध्ये मी पाणी टाकून आता मी पाक तयार करत ठेवते। 1 वाटी साखर घेतले, 1 वाटी पाणी घालते। ते आपण हा पाक करतो। साखर विरघळत आलेली आता, साधारण 1 तारी करायचा, जास्त जाड पण करायचा नाही। साधारण आपण गुलाबजामला करतो तसंच हा पाक करायचा आहे, एकदम पातळ नाही एकदम जाड नाही, पण अशा हाताला आपल्या चिकट लागला पाहिजे। आता आपली साखर साफ विरघळले। ह्या पुऱ्या छानच होतात, खुसखुशीत क्रिस्पी अशा मस्तच लागतात खायला। आणि 7-8 दिवस तुम्ही टिकू शकता। यावेळेस दिवाळीसाठी खास तुम्ही करा ह्या पुऱ्या। नेहमी आपण करंजी लाडू हे असं करतो ना, तर आता नवीन प्रकार जरा बनवा, थोड्याशा बनवून बघायच्या। आणि पाकाला पण असं पसरटच भांडं घ्यायचं, कारण का आपल्या पुऱ्याने त्याच्यामध्ये बुडल्या पाहिजेत आणि त्याला पाक पूर्ण लागला पाहिजे, म्हणून हे पसरट घ्यायचं। आता आपली उकळी आलेली आहे, ती वेलची पावडर मी टाकते आता सगळे। आणि आपली पुरी झाली तळून वगैरे, का एकदम गरम याच्यात पण टाकायची नाही पाकामध्ये, जरा कोमट करायचा। थंड आपला पाक झाला पुरी टाकताना, तर तो जरा कोमट करूनच घ्यायचा। पाक हा कसा नंतर तो जाडच होत जातो,
तर ते आपण तुम्ही पाणी पण घालू शकता। नंतर जराशी साखर घ्यायची 2 चमचे एका वेगळ्या टोपामध्ये आणि त्याच्यात पाणी घालायचं जरा जास्त आणि मग त्या पाकामध्ये ते मिक्स करायचं। या पुऱ्या कोणी करू शकतं, कोणाला येणार नाही असं होणारच नाही। मी हे आता करणार आहे ते खाजा टाईप करणार आहे, कॉर्नफ्लॉवर लावून। तुम्ही नुसत्या पण अशा करू शकता, ते आता करायला एकदमच सोपे आहे। जास्त एकदम खुसखुशीत क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही हा साठा लावून करू शकता। तार पडायला सुरुवात झाली, आता मी गॅस बंद करते। आता मी व्हाईट ह्याचे 4 गोळे केले समान आणि हे ऑरेंज व्हाईट त्याचे 3 गोळे केलेले आहेत। आता मी एक एक लाटून घेते। आता मी हा व्हाईट गोळा घेतलेला आहे तो लाटून घेते। पाहिजे तर थोडा तुम्ही मैदा लावू शकता। पातळ अशी लाटून घ्यायची थोडी। आता हे आपली लाटून झालेली आहे। अजून मी एक व्हाईट तुम्हाला लाटून दाखवते। तरी आपली दुसरी पण लाटून झाले। एक मी ऑरेंज घेते आता, लाटते। आता ही आपली झालेली आहे। आता आपण पांढरी घेऊया आधी, त्याच्यावरती हा साठा लावून घेऊया। सगळ्या बाजूने असं लावून घेते मी। आता ह्या पांढऱ्यावरती ऑरेंज टाकते। आता नीट करून घ्यायचं आपल्या सगळीकडे पसरून आणि त्यावर आपण लाटून घेऊ, साठा लावून घेऊया। पातळ असं लावून घ्यायचं जरा। आता ह्याच्यावर परत मी व्हाईट लावते। आता ही मी गुंडाळा करून घेते अशी। 3च ठेवल्यात मी, कोण 4-5 कशाही तुम्ही ठेवू शकता। आणि हा रोल आपला नीट करून घ्यायचा। तुम्ही कापते इथून। असे होत ना दिसतात। असे आपले कापून झालेले आहेत। साधारण हाताने असं दाबायचं वरच्या साईडला। आता मी ही लाटून देते परत। छोट्या छोट्याच करणार आहे मी। जरा लांबट करायचं अशा। आणि मग अशा दुमडायच्या, जरा दाबायच्या। ही आपली एक झाली। ह्या एवढ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत। आता मी ह्या तळून घेते। छोट्या छोट्या केल्यात मुद्दामून, कारण कोणालाही एक द्यायला बरी पडते, तोडून द्यायची नाही। तर चला आता आपण तळून। आता आपलं हे तेल तापलेलं आहे, तर आपण एक पुरी टाकूया। गॅस मिडियमवर ठेवायचा, जास्त पण एकदम नाही करायचं। ती बघा आपली मस्त तळली जात आहे। अजून व्हायला पाहिजे, कारण आतून पण ती व्हायला लागते। पापुद्रे सुटलेले आहेत। आता मी पहिले एकच टाकले, नंतर मी 2-2 टाकू शकते। तेल तापले का नाही आपल्याला बघायचं होतं। साखरेच्या पाकात पण कसं लगेच गरम नाही टाकायचा। एक काढलेली असेल आणि दुसरा टाकतो तेव्हा आपण पहिली झालेली असते ती साखरेच्या पाकात टाकायची आणि
पूर्ण डीप करून घ्यायची, म्हणजे सगळ्या बाजूने त्याला पाक लागला पाहिजे. बघा ही आता आपली झालेली आहे मस्त. तेल निचळत ठेवायचं ह्याच्यामध्ये, जाळीमध्ये टाकते मी. लहान लहान बघायला पण छान वाटतात. आणि आपल्याला साठवण हलवता करायच्या असतील तर त्या नुसत्याच आपण तेलामध्ये टाकल्यावर दुमडून घ्यायच्या. आपला पाक कोमटच आहे, त्याच्यामध्ये मी ह्या पुऱ्या टाकते आणि डीप करून घेते दोन्ही साईडने. अर्ध्याच हाताने ती करून द्यायची आणि त्या पण निचळत ठेवायच्या ताटामध्ये वगैरे. आपण ठेवून द्यायचं पूर्ण आणि ताटात पण अशी उभी करून ठेवायची. हे बघा, त्यात पण अशा लावून ठेवायच्या म्हणजे तो पाक निथळला जातो. चला तर आपल्या मखमल पुऱ्या झालेल्या आहेत. आता आपण गार्निश करून घेऊया. त्याच्यावर आपण थोडं ना हे सुकं खोबरं टाकूया. असं किती छान झालेत बघा, मस्तपैकी त्याला पापुद्रे सुटलेले आहेत, क्रिस्पी एकदम झालेले आहेत. आणि थोडं खसखस टाकूया. आणि हे आपलं बदाम आणि पिस्ता आहे, आपण त्याला एकदम रिच बनवूया. चला मी या प्लेटमध्ये पुऱ्या लावून घेतल्यात आणि त्याच्यावर गार्निश करून घेतलेलं आहे. सुकं खोबरं, खसखस आणि बदाम आणि पिस्ता हे किसून टाकलेलं आहे. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. हे बघा किती त्याला लेअर सुटलेत ते बघा. पापुद्रे किती छान झालेली आहे, ती एकदम क्रिस्पी आणि हे झालेली आहे. अशा रसरशीत आणि क्रिस्पी झालेले आहेत एकदम. आणि त्याला लेअर पण खूप सुटलेले आहेत. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेलच असे मी आशा करते. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.